नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी काही असं काही तसं या सदरामध्ये आजचा हा व्हिडिओ तयार करत आहे. मित्रांनो, आज मी एका वेगळ्या पुस्तकाचा आपल्याला परिचय करून देणार आहे. हे पुस्तक आपण वाचलं असेलच, जर वाचलं नसेल तर अवश्य वाचा. इतकं महत्त्वाचं हे पुस्तक आहे. या पुस्तकाचं नाव मुसाफिर आणि लेखक आहेत अच्युत गोडबोले. खरं म्हणजे त्यांनी मुसाफिर हे जसं वेगळं नाव, वेगळ्या भाषेतलं नाव का दिलं असावं हा एक थोडासा मला प्रश्न पडलेला आहे सुरुवातीलाच पडतो तो. कारण हा अस्सल मराठी माणूस आणि मराठीवरही प्रभुत्व असणार आहे. हे कशामुळं म्हणतो मी की त्यांनी त्यांच्या परिचयामध्ये एक सांगितलेलं आहे. अगदी पहिलाच मुद्दा आहे की शालांत परीक्षेत राज्यात 16वा मेरिट, कॉलेजमध्ये विद्यापीठात पहिला क्रमांक. मग एवढं वर्चस्व असणारा हा मराठीतला एक असं म्हणू की जाणता लेखक. कारण याच्या आधी त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत, मराठीतले पुस्तकं लिहिलेले आहेत, आणि तरीसुद्धा असं एक दुसऱ्या भाषेतलं नाव त्यांनी का द्यावं. असो, हा मुद्दा नाही आपला. हा मुद्दा असा वेगळा ठेवू आपण. आणि माझं एका वाक्यामध्ये या पुस्तकाबद्दलचं जे मत आहे ते मी सांगतो. अफाट या पुस्तकाचं जे लेखन आहे ते वाचून आपण इतके थक्क होतो की हे किती वेळा म्हणू मी, इतके थक्क होतो. या लेखकाचा आणि माझा जो परिचय झालेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये, अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, तो थोडासा सांगतो मी. 1900 साधारणतः तो 90चा काळ असावा आणि साधारणतः माझे रिटायरमेंटचे 10-15 वर्ष राहिले असावेत. त्याच काळामध्ये कम्प्युटरचा चंचू प्रवेश आपल्या एकूण जीवनामध्ये व्हायला लागलेला होता. शाळांमध्ये सुद्धा तशा पद्धतीनं काहीतरी एक भीती, धास्ती शिक्षकांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. कारण वरून तसे आदेश येत होते की तुम्ही तुमचं वय कितीही असो, तुम्ही रिटायरमेंटला आले असाल तरीसुद्धा तुम्हाला कम्प्युटर शिकावं लागेल. आणि कम्प्युटरबद्दल तर इतके गैरसमज होते त्या काळामध्ये, इतके गैरसमज होते की कम्प्युटर आलं तर नोकऱ्या जातील, अमकं होईल, ढमकं होईल. इतकंच काय की कम्प्युटर जर आलं तर लेखकांना बंद करावी लागेल, कवींच्या कविता बंद होतील, कारण सगळं कम्प्युटर आपोआप तयार करून देऊ शकेल. या काळामध्ये कम्प्युटर बाबत इतकी मनामध्ये भीती साचलेली असताना माझ्याकडे त्यावेळेस लोकमत चा अंक यायचा, दैनिक लोकमतचा अंक यायचा, आणि त्याची बहुतेक कुठली तरी एक पुरवणी होती, बहुतेक गुरुवारची पुरवणी असावी. त्या गुरुवारच्या पुरवणीमध्ये माझ्या पहिल्यांदा वाचनात या माणसाचा एक लेख आला आणि तो कम्प्युटरवरचा होता. आणि काय झालं की मित्रांनो, मी तो लेख मोठ्या उत्सुकतेनं वाचायला घेतला. कारण मराठीवर अशा प्रकारची एखादी लेखांची मालिका पहिल्यांदा पाहायला मिळत होती. थोड्या स्वरूपात लहान मोठे लेख मी कम्प्युटरबद्दलचे मराठीमध्ये सुद्धा वाचले होते, पण इतकं सविस्तर असं कोणी सांगेल असं वाटत नव्हतं. आणि मग मी तो लेख वाचायला घेतला आणि त्याच्या पहिल्या वाक्यानं मी चकित झालो. काय होतं पहिलं वाक्य त्यांचं, किंवा पहिला 4-5 वाक्याचा सार असा होता की बुवा, तुम्हाला मोटरसायकल चालवता येते का, हा प्रश्न. मग जर चालवता येत असेल तर त्यातल्या किती भागांची तुम्हाला ओळख असते. मग उत्तर त्यांनीच दिलं की बुवा काय 4 किंवा 5 भागांची आपल्याला ओळख असते. फार तर किक, क्लच,
ब्रेक आणि आणखी काय असेल ते गिअर बदलायचं 1-2 वगैरे असे. त्याच्या पलीकडे आपल्याला काही फारसं माहीत नसते. इंजिनमध्ये कोणते पार्ट असतात आणि काही बिघाड झाला तर आपल्याला त्यातलं काहीही समजत नाही. तरी आपण मोटरसायकल चालवतोच का नाही? काहीही माहीत नसताना आपण जर सायकल चालवतो तर कॉम्प्युटरबद्दल सुद्धा असंच प्राथमिक स्वरूपाच्या काही गोष्टी जर आपल्याला माहीत असतील तर आपण कॉम्प्युटरसुद्धा चालवू शकतो. मित्रांनो, या सुरुवातीच्या काही वाक्यांनी माझ्या मनामध्ये जी कॉम्प्युटरबद्दलची भीती होती ना ती संपली, अक्षरशः संपली. आणि तेव्हापासून मी टेक्नो सॅव्ही व्हायचा प्रयत्न करू लागलो. पुढे माझ्याकडे एक छोटा मोबाईल आला. 1000 किंमत असेल त्यावेळेस त्याची. तो मला सुरुवातीला चालवता येत नव्हता. तो चालवायला शिकलो कारण त्यावेळेस मी दक्षिण भारताच्या गंगासागर वगैरे आणि मग तिकडे दक्षिण भारतात प्रवासाला गेलो होतो, म्हणून मुलांनी तो घेऊन दिला होता. तो पुढे चालून बंद पडला आणि मग मुलांनी मला एक टॅबलेट घेऊन दिला आणि टॅबलेटनं माझ्या जीवनामध्ये क्रांती निर्माण झाली. टॅबलेटवर मी मग माझे लेख, माझ्या कविता टाईप करायला लागलो, शिकलो. मी टायपिंग शिकायचा प्रयत्न केला होता मी एका सेंटरवर जाऊन, पण ते जमलं नाही. पण मग मला याच्यावर टाईप करता आलं. आणि काय झालं की एक घटना घडली. माझ्या पत्नीने कपड्यांबरोबर तो टॅबलेटही वॉशिंग मशीनमध्ये टाकला आणि त्याचं पानदान झालं. मग मुलांनी मला अँड्रॉईड घेऊन दिला. अँड्रॉईड आला हातात. मग सगळ्या गोष्टी मी अँड्रॉईडवर करू लागलो. अगदी माझं पोस्टामध्ये जाणं किंवा पत्र घेणं, लिहिणं, टाकणं वगैरे सगळं बंद झालं. मी जीमेल वापरू लागलो. माझ्या लेखनामध्ये मी ज्या काही कादंबऱ्या लिहिल्या त्या कादंबऱ्या मी सर्रास माझ्या प्रकाशकांना मेल करू लागलो. मी किती त्रास वाचला हो माणसाचा. पुढे मग मला एक पुरस्कार मिळाला 2018मध्ये माझ्या झळाळ कादंबरीला, प्रवरानगर लोणीचा. पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नावाचा 51,000 रुपये मला त्यावेळेस मिळाले होते. आणि त्या 51,000त मी काहीही खर्च केला नाही, तर फक्त मुलांना सांगितले की मला एक लॅपटॉप घेऊन द्या आणि एक मला प्रिंटर घेऊन द्या. आणि मग लॅपटॉपवर सगळं काम माझं होऊ लागलं. म्हणजे हळूहळू मी ही टेक्नॉलॉजी शिकायला लागलो, व्हिडिओ बनवायला लागलो, यूट्यूबवर टाकायला लागलो, फेसबुकवर टाकायला लागलो, व्हॉट्सअपवर टाकायला लागलो. आज माझ्याजवळ फक्त पेन एकाच कारणासाठी किंवा 2 कारणासाठी असतो. एक तर सह्या करायच्या असतील तर, किंवा मग महिन्याचा किराणा लिहायचा असेल तर. बाकी पेनाचा माझा संबंध येत नाही. मित्रांनो, थोडा हा व्हिडिओ आपला कदाचित 10-15 मिनटाचा होईल, कारण आताच 8-8.5 मिनटं झालेली आहेत. इलाज नाही त्याला, थोडंसं सहन करा. तर या पुस्तकाबद्दल मला म्हणायचं आहे. आणि हे पुस्तक मी माझी जी नात आहे दिशा उर्फ अंकिता, जी औरंगाबादला राहते, तिचे मिस्टर आणि तिच्याकडून आणलं वाचायला, कारण मला वाचायचं होतं. या पुस्तकाबद्दल आणि या लेखकाबद्दल माझ्या मनामध्ये आकर्षण होतं. आणि मग हे अफलातून पुस्तक माझ्या हाती आल्यावर मी ते वाचायला सुरुवात केली. थोडंसं काय की या लेखकाच्या बद्दल परिचयामध्येच त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत, त्या मी सांगतो. म्हणजे मग लेखक कोणत्या लेव्हलचा आहे, कोणत्या पातळीचा आहे ते तुमच्या लक्षात येईल. पहिली ते IIT पर्यंत गणितात जवळजवळ सगळ्या परीक्षात सर्वोच्च गुण आणि पारितोषिक. IIT मुंबईचे केमिकल इंजिनिअरिंग पास केले 1972ला, अर्थात पवईला केलं त्यांनी. सॉफ्टवेअर क्षेत्रात भारत, इंग्लंड, अमेरिकेत 32 वर्ष जगन्मान्य आंतरराष्ट्रीय कंपन्यात अनुभव घेतले. पटणीस, सिंटेल, L&T, इन्फोटेक, अपार, दिशा वगैरे अनेक मोठ्या कंपन्यांच्या सर्वोच्च पदी असताना
त्यांच्या जगभरच्या वाढीमध्ये अनेक पटीनं हातभार लावला. सॉफ्टवेअरच्या कामानिमित्त 150हून जास्त वेळा जगप्रवास केला. फार आता पुढचं वाचत नाही मी. या पुस्तकाबद्दल मला बोलायचं आहे. आणि या पुस्तकाचा आकार किती मोठा आहे ते तुम्ही लक्षात घ्या. फार मोठं पुस्तक आहे ते. ह्याची पृष्ठ आहेत 474 पृष्ठ. आणि हे मनोविकासनं प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. तर ह्या पुस्तकामध्ये या लेखकानं एकूण 6 प्रकरणं केलेली आहेत. मी थोडंसं त्यांच्याबद्दल मला जेवढं आठवेल तेवढं सांगतो मी आणि पुढे पुढे जात राहतो. 6 प्रकरणं केलेली आहेत. आणि हे सगळं पुस्तकच त्यांनी आपली पत्नी जिने त्यांना आयुष्यभर साथ दिली त्या शोभास अर्पण केलेलं आहे. तर या पुस्तकाचं जे पहिलं प्रकरण आहे मुसाफिरचं पहिलं प्रकरण, सोलापूर हे त्यांचं जन्मगाव, जिथे त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं, माध्यमिक शिक्षण झालं, 12वीपर्यंत हे शिक्षण झालं. आणि तिथून मग ते पवईला IIT मध्ये शिक्षण घ्यायला पुढे गेले. तर कसं सोलापूरनं त्यांना घडविलं, काय काय संस्कार त्यांच्यावर, त्यांच्या कुटुंबाचे झाले, त्यांच्या मित्रांचे झाले, आसपासच्या शेजाऱ्या पाजारांचे झाले, मित्रांचे झाले, हे सगळं त्यांनी याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. दुसरं प्रकरण आहे IITचं. आणि इथे त्यांनी प्रवेश घेताना त्यांना जे दडपण आलं होतं, अर्थात म्हणजे IIT ही काही सोपी गोष्ट नव्हती त्या काळात. त्या काळामध्ये IITला जाणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. तरी पण ते गेले होते, कारण त्यांची जी इंग्रजी होती ती फारशी अशी प्रभावी नव्हती. त्यांना इंग्रजी फारसं बोलताही येत नव्हतं. आणि तो एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये होता. त्यांचे जे मित्र होते बाकीचे, काही त्यातले फार चांगले फ्लुएंट इंग्लिश ज्याला म्हणता येते असं बोलायचे. पण एक मित्र त्यांना भेटला आणि तो म्हणला की काही घाबरू नको, आपण असं करू की तू आणि मी दोघं जेव्हा भेटू आपण तेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलत जाऊ. आणि एकदा जर अशी सवय तू केली तर तू त्याच्यामध्ये प्रवीण होऊ शकशील. आणि मग त्या प्रयत्नामुळे मग अशी काही घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडल्या की ते खरोखर इंग्रजीमध्ये फार प्रवीण झाले. आणि या IITमध्ये त्यांनी नुसतं शिक्षण घेतलं नाही, इतकी धमाल केली, इतकी मित्रांबरोबर धमाल केली. हॉस्टेलमध्ये राहत होते तरी पण मग कधीही जर मनात आलं तर मग मुंबईत यायचं, रात्री बेरात्री फिरायचं, कुठं खायचं, कुठं सिनेमा पाहायचं. आणि नंतर मग परत रात्रीच्या शेवटच्या ट्रेननं वगैरे परत जायचं वगैरे, असं सगळं केलेलं आहे. आता हे सगळं करत असताना या माणसानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसंडी मारलेली दिसते. नुसता हा कॉम्प्युटरचाच तज्ज्ञ नाही, तर संगीतामध्ये सुद्धा या माणसाला रुची आहे. म्हणजे एक त्यांनी तत्व सांगितलं, तो मला अमकं जमत नाही असं मी म्हणणारच नाही, आणि जे मला जमत नाही ते मी केल्याशिवाय राहणार नाही, म्हणजे त्यात परफेक्शन मिळविलच. आणि म्हणून मग संगीत असेल किंवा मग आदिवासीच्या चळवळीमध्ये हा माणूस जावा. अरे तुमचा IIT झालेलं आहे, फार मोठ्या पगाराची नोकरी तुम्हाला कुठेही मिळू शकते. वडील जरी प्राध्यापक होते सोलापूरला तरी पण त्यांची अपेक्षा होती की आपला मुलगा कुठेतरी लागावा, चांगला पगार त्याला असावा. पण या माणसानं काहीही वडिलांचंही ऐकलं नाही आणि हा सरळ शहाद्याला गेला. धुळे जिल्ह्यामध्ये आदिवासींच्या चळवळीमध्ये त्यानं भाग घेतला. 10 दिवसाचा तिथं तुरुंगवास भोगला. तुरुंगवास भोगल्यानंतर त्या तुरुंगाचं सुद्धा त्यानं वर्णन केलेलं आहे. इतकं अफाट वर्णन केलं आहे, तितके बारीक सारीक तपशील दिलेले आहेत की एखाद्या जन्मठेप भोगलेल्या माणसाला सुद्धा तितके बारीक तपशील देता येणार नाही. तर अशा प्रकारे या चळवळीतूनही त्यांना मग बाहेर पडावं लागलं, कारण तिथे फारसे ते रमले नाहीत आणि काहीतरी वेगळं करावं असं त्यांना वाटलं. आणि म्हणून मग 4थ्या प्रकरणामध्ये त्या प्रकरणाला नाव दिले त्यांनी इन्फोटेकमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. पण तिथे काही गोष्टी त्यांना जमत नसल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं. आणि मग शेवटी आयुष्य आहे, तुम्हाला आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा कराव्याच लागते की तिथं झुंज द्यावी लागली, तिथे संघर्ष करावा लागतो. आणि मग त्यांना संघर्षही करावा लागला.
एक फार मोठा आघात त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला आहे की लग्न झालं पण त्यांचा जो मुलगा आहे तो काय म्हणता येईल त्याला, अपंग म्हणता येईल, असंच काहीतरी झालेलं आहे. ते दुःख, तो सहन करत 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 हा माणूस आयुष्य येऊलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग शेवटच्या याच्यामध्ये तो माणूस म्हणतो की मी उद्योगाकडे आणि लिखाणाकडे, म्हणजे हे प्रकरण 6वं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं लिहिलं की बुवा या दोन्हीकडे मी माझा कल झाला आणि मी काही कंपन्यांचा, ज्या कंपन्यांचं मी सुरुवातीला नावं सांगितली त्यांच्या परिचयामधल्या, त्या कंपन्यांचा CEO सुद्धा झाला. माणुसकीचं सुद्धा गैवर त्यांच्यामध्ये होताच. 9/11ची जी दिल्लीतली घटना, सॉरी ट्विन्स टॉवर अमेरिकेतली, ती घटनासुद्धा त्यांनी अनुभवली. अशा पद्धतीनं हा सगळा प्रवास या माणसानं केलेला आहे. आता काही ठिकाणी मला हे सगळं मी इतकं काय म्हणता येईल त्याला की आपण समरस होऊन वाचलं. अर्थात जिथे जिथे त्यांचे स्वतःच्या जीवनातले जे प्रसंग असतील ते सगळे मी समरस होऊन वाचले. पण मग काही ठिकाणी कंटाळा येऊ लागला. आता संगीताचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये रागदारीचं जे काय असेल संगीत वगैरे वगैरे अनेकांची नावं त्यांनी घेतलेली आहेत, पण त्यात मला फारसा रस वाटला नाही आणि त्याच्यामुळे मग ते कुठे वाचत कुठे टाळत अशा प्रकारे मी पुढं गेलेलो आहे. आणि त्याच्यानंतरही काही 1-2 प्रकरणं अशी आहेत की मला ते फारसे म्हणजे ज्याला म्हणता येईल मनाला धरून ठेवू शकले नाही. आणि त्याच्यामुळे मग म्हणजे त्यांना इंग्रजीच्या साहित्याबद्दलही खूप आतून माहिती आहे आणि ती त्यांनी मांडलेली आहे. मला तेवढी काही माहिती नाही, त्याच्यामुळे मग मला ते असं टाळावंच लागलं. मराठीच्या साहित्याबद्दलही त्यांनी बरंचसं लिहिलेलं आहे. तेही बरंचसं मला म्हणजे मी सहन केलं ते, किंवा काही गोष्टी त्यातल्या मला माहिती नव्हत्या, त्या नवीन वाटल्या आणि मग अशा पद्धतीनं काही गोष्टी यात मला आवडल्या, अर्थात काही आवडल्या नाही, पण त्याला इलाज नाही. असं हे अत्यंत महत्त्वाचं असं पुस्तक आहे की जे आमच्या जीवनाला सुद्धा आकार देऊ शकते. म्हणजे खरं म्हणजे हा माणूस मराठीत लिहील असं वाटलं नव्हतं, कारण त्यांचं आधीचं सगळं लेखन इंग्रजीमध्ये आहे आणि त्यांची जी पुस्तकं आहेत ती टेक्स्ट म्हणून वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये, परदेशी विद्यापीठामध्ये सुद्धा वापरलेली आहेत. पण मग मराठीमध्ये हा माणूस लिहायला लागला आणि आमच्यासाठी हे दालन फार मोठं या माणसानं उघड केलेलं आहे. या पुस्तकावर मोठमोठ्या लेखकांचे किंवा आणखी काही मान्यवरांचे अभिप्राय आलेले आहेत, तेही इथं सोबत दिलेले आहेत. पण माझी एक अशी सगळ्यांना विनंती असेल की जर तुम्ही हे वाचलं नसेल तर अवश्य हे पुस्तक वाचाच. किती प्रेरणादायी असू शकते. लक्षात आलं? नमस्कार.